मराठवाड्याचा केशर आंबा सुद्धा, मराठवाड्यातही आंबा येतो आणि त्यालाही GI मानांकन मिळतं. केशर तिथल्या आंब्याच्या बाबतीत आम्ही जेव्हा अभ्यास करत होतो, महानुभव पंथांपासून तिथे त्यांचा आम्हाला 12व्या शतकापासून तिथे आम्हाला त्याचे रेफरन्सेस मिळाले होते. आणि केशर आंबा तसा सगळ्यांना माहिती होता, तो गीरचा, गुजरातचा. हो. आणि इथे पण येतो हे बऱ्याच लोकांना माहितीच नव्हतं. पण इथला आंबा उलट गोडीला चांगला निघतो हे आम्ही सिद्ध केलं आणि GI मिळवला. कंपॅरिझन मगाशी जो सांगितलं ना पार्ट, की दोन्ही पदार्थांमध्ये तुम्हाला कंपॅरिझन मांडलं, तर गीर हा समुद्रकिनारी येणारा होता. त्याचा TSS कमी होतो. TS म्हणजे टोटल सोल्युबल शुगर, म्हणजे त्याचा साखर प्रमाण जे म्हणूयात ते याच्यापेक्षा नक्कीच कमी मिळणार आहे. कारण समुद्र किनाऱ्यावर येणारे मायक्रोन्यूट्रिएंट ज्याला म्हणतो आपण, ते तिथे जवळ धडकतात, पण इथे येत नाही. आणि हा तसा मराठवाडा म्हटलं तर कमी पाण्याचा पट्टा म्हणूयात आपण. मग इथे केशर हा गोड असलेला केशर निर्माण करण्याची प्रक्रिया आपल्या पूर्वजांनी केली आणि तो टिकला.